नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला माहिती आहे का की 18 जानेवारी 2026 रोजी असा एक योग आहे, योग येत आहे की जो सूर्यग्रहणापेक्षाही 10 लाख पटीने जास्त फळ देणारा आहे. अनेक जण नशिबाला दोष देत बसतात, पण अशा दुर्मिळ तिथींचा लाभ घेत नाहीत. आज आपण मौनी अमावस्येचा महिमा आणि त्या दिवशी करायची अत्यंत सोपी व प्रभावी सेवा पाहणार आहोत. बघा, जे लोक आपल्या नशिबाचे रडगाणे गात असतात की आमच्या नशिबात हे नाही, ते नाही, आमचे नसीबच चांगले नाही, तर त्या लोकांनी आपले रडणे थांबवावे आणि या ज्या मोठ्या तिथी येतात ना, त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ उठवायला सुरुवात करावी. म्हणजेच तुमच्या नशिबातील जे कठीण लेख आहेत ना, ते पुसले जातील. तर याच मुख्य तिथींपैकी एक म्हणजे आता जो माघ महिना सुरू आहे त्यातील मौनी अमावस्या. सर्वात आधी आपण या नावाचा महिमा जाणून घेऊया. मौनी अमावस्या म्हणजे या दिवसात विशेषतः मौन पाळले जाते. यामुळे मुनिपदाची प्राप्ती होते. मुनिपद म्हणजे काय, तर उच्च गती मिळते, आपली पुण्याई वाढते, भगवंताच्या चरणी आपले मन लागते आणि आपोआपच तपस्या घडते, म्हणजे सेवेचे सामर्थ्य मिळते. विशेष करून जे लोक तीर्थक्षेत्री जातात त्यांच्यासाठी शास्त्रात मौनाचा महिमा अधिक सांगितला आहे. तीर्थाच्या ठिकाणी असाल तर शांत राहून मौन पाळावे, भगवंताचे नामस्मरण करावे, पितरांसाठी तर्पण इत्यादी करावे. अजूनही काही गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगेन. तर मौनी अमावस्या या गोष्टीने सिद्ध होते की या दिवशी शांत राहून सत्कर्मे करावीत. तर बघा, ही पौष मौनी अमावस्या शनिवारच्या रात्री 12:03 लागणार आहे. शनिवारी तारीख आहे 17 जानेवारी 2026 आणि या दिवशी रात्री 12:03 ही अमावस्या प्रारंभ होत आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 18 जानेवारी 2026ला रविवारच्या उत्तर रात्री 1:21 ही अमावस्या समाप्त होत आहे. तर उदय तिथीनुसार आपल्याला रविवारचा म्हणजे 18 जानेवारी 2026चा दिवस हा पौष मौनी अमावस्येचा म्हणून पाळायचा आहे. तर बघा, इथे सर्वात पहिला योग येतो तो म्हणजे सर्वार्थ सिद्धी योग. अमावस्येच्या दिवशी सकाळी 10:14 हा सर्वार्थ सिद्धी योग सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत राहील. शास्त्रात याचा महिमा काय आहे, ज्याप्रमाणे इंद्राचे वज्र मोठ्या पर्वतांना नष्ट करण्यास समर्थ असते, त्याचप्रमाणे हा सर्वार्थ सिद्धियोग म्हणजेच सर्व काही सिद्ध करणारा, नावाप्रमाणेच सर्व ज्योतिष्य दोष नष्ट करतो. कोणतेही शुभकार्य सुरू करायचे असेल किंवा कोणतेही मंगल कार्य करायचे असेल तर ते तुम्ही या सर्वार्थ सिद्धियोगात करू शकता. ज्यांना शुभमुहूर्त पाहता येत नसेल त्यांनी या योगात आपले काम करावे. यामध्ये काम निर्विघ्नपणे पार पडते. हा अशुभ योगांचा नाश करणारा योग मानला जातो. थोडक्यात सांगायचे तर सकाळी 10 वाजेनंतर जेव्हा सर्वार्थ सिद्धियोग सुरू होईल तेव्हापासून पूर्ण दिवस शुभमुहूर्ताचाच मानला जाईल. आता दुसरा योग असा आहे की 18 तारीख हा रविवार आहे आणि रविवारी ही अमावस्या येत आहे, म्हणूनच याला भानू अमावस्या किंवा रविवार अमावस्या म्हणतात. महर्षी वेदव्यास म्हणतात की जर अमावस्या रविवारच्या दिवशी आली तर ती सूर्यग्रहणासारखीच पुण्यदायी असते. म्हणजेच यामध्ये तुम्ही जे काही जप, तप, दान, पुण्य कराल त्याचे फळ सूर्यग्रहणात केलेल्या जप, तप, दान, स्नान इत्यादींच्या फळासारखे मिळते. म्हणजे ते 10 लाख पटीने वाढून आणि अक्षय होऊन तुम्हाला मिळते. म्हणजे जे फळ मनुष्यांना सूर्यग्रहणाच्या पर्वावर स्नान दान केल्याने मिळते तेच फळ रविवारच्या दिवशी स्नान केल्याने प्राप्त होते. विशेषतः जेव्हा रविवारी अमावस्या असते तेव्हा त्या पुण्याचा महिमा कायच वर्णावा. आता तिसरा संयोग असा आहे की ही मौनी अमावस्या माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या, जिला आपण मौनी अमावस्या म्हणतो, ही युगादी तिथी आहे. या तिथीपासून द्वापार युगाचा आरंभ मानला जातो. विद्वानांनी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील 15वी तिथी म्हणजेच अमावस्या ही द्वापार युगाची आदी म्हणजे सुरुवात सांगितली आहे. त्यामुळे 18 जानेवारी 2026 ही युगादी तिथी आहे. आता युगादी तिथीचा महिमा काय ते ऐकून तुम्ही भारावून जाल. युगादी तिथीला तुम्ही जे काही दान देता ते सर्व अक्षय होते. म्हणजेच या दिवशी तुम्ही जे काही दान पुण्य कराल त्यापासून मिळणारे पुण्य कधीही नष्ट होत नाही. मी वारंवार पुण्य नष्ट न होण्याबद्दल का बोलते, कारण आपण जे साधारण पुण्य करतो त्याचे फळ भोगल्यानंतर ते पुण्य संपते. जसे कोणी मृत्यूनंतर स्वर्गात गेले तर त्याला तिथे तोपर्यंतच ठेवले जाते जोपर्यंत त्याचे पुण्य शिल्लक आहे.
पुण्य संपले की त्याला तिथून परतावे लागते. म्हणून मी म्हणते की तुम्हाला असे पुण्य मिळेल जे कधीच संपणार नाही आणि ते जन्मोजन्मी तुमच्यासोबत राहील. हे पुण्यदान केल्याने मिळते असे स्मृती ग्रंथातही याचा उल्लेख आहे. ग्रहणाच्या वेळी युगादी तिथीला आणि मन्वंतर तिथीला दिलेले हव्य, हवन आणि कव्य, पितरांसाठी अर्पण केलेले अन्नपाणी यांचे अनंत फळ मिळते. अनंत म्हणजे ज्यांचा अंत नाही, ज्याची मोजदाद होऊ शकत नाही. आता हवनाचे काय लाभ आहेत? ज्या ठिकाणी तुम्ही राहता तिथले स्थानदेवता तृप्त होतात. तुमच्या घरातील कुलदेवी किंवा कुलदेवता, ग्रामदेवता आणि लक्ष्मीनारायण तृप्त होतात. हे छोटेसे 15-20 मिनिटांचे हवन आहे, ते तुम्ही नक्की करावे. त्यानंतर पितरांना तर्पण कसे द्यायचे? तुम्हाला माहीतच असेल की एक तांब्या पाणी घ्यायचे, त्यात तुळशीपत्र टाकायचे. पण अमावस्या असल्यामुळे त्या दिवशी तुळशीपत्र तोडू नका. आधीचे असेल तर ते तुम्ही वापरू शकता. त्यात काळे तीळ मिसळा. त्यानंतर गीतेच्या 7व्या अध्यायाचा पठण करा. पाठ करता येत नसेल तर यूट्यूबवर सर्च करून तो ऐका. पाठ पूर्ण झाल्यानंतर ते पाणी दक्षिण दिशेकडे तोंड करून अर्पण करा. हे कार्य दिसायला छोटे असले तरी यामुळे तुमचे पितर तृप्त होतात आणि जेव्हा पितर तृप्त होतात तेव्हा संसाराची गाडी सुरळीत चालते. घरात उत्तम संतान जन्माला येते. मौनी अमावस्येला याचे अनंत फळ मिळते. शास्त्र पुढे सांगते, इतर युगांमध्ये सतयुग, त्रेता, द्वापार तुम्ही 100 वर्ष सलग दररोज जे दान कराल आणि त्यातून जे पुण्य मिळेल तेवढेच पुण्य युगादी तिथीला 18 जानेवारी 2026 एका दिवसाच्या दानाने मिळते. कारण ही युगादी तिथी आहे. दानासाठी पूर्ण दिवस उपलब्ध आहे. हे पुण्य डोळ्यांना दिसणार नाही, पण आध्यात्मिक जगात तुम्ही इतके पुण्यवान व्हाल की संकटे तुमच्या जवळ यायला घाबरतील आणि देवतांनाही तुमचा हेवा वाटेल. ही कलियुगाची विशेषता आहे. इथे भगवंताने खूप सवलती दिल्या आहेत. आता तुमचा प्रश्न असेल की दान काय आणि कसे करावे? दानाची सुरुवात सूर्य अर्घ देऊन करा. सूर्योदयापूर्वी उठून स्नान करा आणि सूर्याला जल अर्पण करा. तुळशीला पाणी घाला आणि इतर देववृक्षांना देखील पाणी घाला. सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान. गाईला पोळी द्या, पशुपक्ष्यांना चारा पाणी द्या, रस्त्यावरील कुत्र्यांना पोळी द्या, मुंग्यांना साखर पीठ टाका आणि माशांना पिठाचे गोळे खायला घाला. हे शुभ मानले जाते. गरजूंना शिजवलेले अन्न खाऊ घाला. पितरांच्या तृप्तीसाठी काळे कुत्रे आणि गाईला अन्न द्या. ब्राह्मणाला दान करा. त्याचबरोबर तुमच्या सामर्थ्यानुसार, तुमच्या यथाशक्तीनुसार आश्रमात किंवा मंदिरात जाऊन श्रमदान सेवा देखील करू शकता. पितृदोष व कालसर्प दोषांच्या निवारणासाठी पवित्र नदीकाठी पितरांचे तर्पण आणि पिंडदान करू शकता. नकारात्मक ऊर्जा घालविण्यासाठी घराचा उंबरठा गोमूत्र आणि हळदीच्या मिश्रणाने लेपन करा. तसेच फरशी पुसण्याच्या पाण्यात खडे मीठ, हळद, गोमूत्र आणि लिंबू टाकून घर स्वच्छ करा. नारद पुराण, हेमाद्री, निर्णय सिंधू, विष्णू पुराण अशा अनेक ग्रंथात या दुर्मिळ तिथीचा उल्लेख आहे. या दिवशी केलेला जप, तप, ध्यान, स्नान, दान, यज्ञ सर्व अक्षय होते. माघ अमावस्येला केलेले श्राद्ध आणि तर्पण यामुळे पितरांना अनंत तृप्ती मिळते. स्कंद पुराणात म्हटले आहे की माघ कृष्ण अमावस्येला जे लोक पितरांचे तर्पण करतात त्यांना गया तीर्थावर श्राद्ध केल्याचे पुण्य मिळते. आता या दिवशी काय करू नये हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. स्कंद पुराणानुसार जो व्यक्ती अमावस्येला दुसऱ्याचे अन्न खातो त्याच्या महिनाभराचे पुण्य त्या अन्नदात्याला मिळते आणि त्यात काही तर युगादी तिथी आहे. त्यामुळे चुकूनही परान्न दुसऱ्याचे अन्न खाऊ नका. रविवारी ही अमावस्या असल्याने ती खूप शक्तिशाली आहे. अमावस्येला आपण कुठे अन्न खाऊ शकता? मामाच्या घरी, भावाकडे, वडिलांकडे, सासरी खाऊ शकता, पण लग्न कार्यात अन्न खाणे टाळावे. जर चुकून अन्न खाल्ले तर जेवढे अन्न मी खात आहे त्याच्या दुप्पट अन्न मी दान करीन, जेणेकरून अन्नाचा दोष लागत नाही. तसेच विकत घेऊन खाणाऱ्यांनाही अन्नाचा दोष लागत नाही. हवनाबद्दल मी सांगितलेच आहे की यामुळे ग्रामदेवता, स्थानदेवता आणि कुलदेवता तृप्त होतात. मात्र सूर्यास्तापूर्वी हे हवन करावे. तर तुम्हाला या मौनी अमावस्या संदर्भातील संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आम्ही अमरावतीकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.